खरंच हा घरामध्ये येऊन इतका आनंद होते ना, खूपच. माझे बाबा मला सांगत होते का अगं तिथं काही कमी नाही, खूप श्रीमंत लोक आहेत ते. आणि ते पण सगळं जाऊ द्या, नवीन नवीन लग्न झालं अजूनही यांचं आत्ता पत्ता नाही. ते कुठे गेले म्हणायचे बघा ना, पुष्कळ झाला यांची मी वाट बघून राहील. तुम्ही गेले कुठे म्हणायचे. लग्न झाल्यानंतर बायकोशी बोलाशी नाही, काही नाही, नुसतं इकडे तिकडे फिरायचं. मला तसं आवडत नाही. आला कुठे गेला आता. मी तुमचंच नाव घेत होती बघा. आता कुठे नाही, गावात गेलो होतो. गावात गेला कशाला. नवीन नवीन लग्न झालं, बायको सोबत दोन गोष्टी प्रेमाच्या बोल, असं नाही वाटत का तुम्हाला. प्रेमाची गोष्ट म्हणजे काय असते. प्रेमाच्या गोष्टी म्हणजे माया जिव्हाळा, त्यालाच तर प्रेम म्हणतात. अच्छा, माया जिव्हाळा त्याला प्रेम म्हणतात. हो ना. प्रेमाच्या गोष्टी शिकासाठी असं जवळ पण अगं एवढी जवळ नको. अगं तुला कोण एक कविता आठवली म्हणू का. कोणती कविता. अगं तुझा न काही गुन्हा आहे, माझीच चूक आहे. अगं तुझा न काही गुन्हा आहे, माझीच चूक आहे. या प्रेम वेलीवरती सखे फक्त मला तुझीच साथ हवी आहे. फक्त मला तुझीच साथ हवी आहे. खूपच सुंदर. अगं बघ ना, किती सुसाट वारा देखील सुटलेला आहे. आणि त्या वाऱ्यात तुला तुझा पदर देखील सावरायचा. सावरशील ना. अगं सुटलंय सुसाट वारा, वारा वारा वारा. अगं सुटलंय सुसाट वारा, रानातून साजने तुझा पदर सावरा, पदर सावरा, पदर सावरा, तुझा पदर सावरा. सुटलंय सुसाट वारा, वारा वारा वारा. सुटलंय सुसाट वारा, रानातून
काय का आठवत आहे का त्या बगीच्यात मारलेली चप्पल? आठवण कर. अहो पण झालं गेलं ते विसरून झालं. अहो त्यावेळी मी अविवाहित होती ना, त्याच्यामुळे कुणी पण यायचं असं हात लावायचं तसं चालणार नाही ना. हो आता आपलं लग्न झालं. काय लग्न? अगं मी तुझ्यासोबत लग्न कशासाठी केलं माहित आहे का? इथं बसलेली चप्पल, त्या चप्पलाचा बदला घेण्याकरता मी लग्न केलंय. अगं या हृदयात पटलेली आग अजूनही माझी शांत झाली नाही. नाही तसं काही करू नको. मी एक गरीब घराण्यातली मुलगी आहे. एका गरीब मुलगीचा संसार उद्ध्वस्त नका करू. असं मनातही सोचू नका. त्याला गेलं विसरून जाऊ. मी तुमच्या पाया पडते. कुठं भैया आलीचा आवाज बघा.
रेशम, त्या बगीच्यामध्ये आजूबाजूला किती मुली होती आणि तिथं माझी इज्जत किती गेली हे माहित आहे का तुला? सांगितलंय या अपमानाचा बदला घेण्याकरता मी लग्न केलंय. संग नको छानपण भर वाटेत केली अपना, संग नको छानपण ही फक्त सुरुवात आहे, ही फक्त सुरुवात आहे. समोर पाहायचं पुन्हा तुझ्यासोबत काय काय होणार आहे. माझी काहीतरी केव करावं, दया करा. काय दया? तेवढा वेळ नाही माझ्याकडे दया करायला. जा घरा. आलो समज. देवा, काय केलंस रे? माझ्या जीवनाचं वाटण बाबा, तुम्ही हे चांगलं नाही केलं. बहिणी, कशाला रडतोय? आणि हो, दादा कुठे गेला ग? अगं हे बहिणी, अगं मला नाही सांगणार? अगं तुझ्या चेहऱ्यावरून ओळखतोय मी. अगं तुमच्यामध्ये काहीतरी भांडण झालंय. अगं हे बहिणी, सांग ना काय झालं? आणि दादा कुठे गेला? मला का बाहेर गेले असेल कुठेतरी. काय दादा आणि बाहेर? अगं आताच नवीन नवीन लग्न झालं आहे आणि दादा बाहेर गेला? बहिणी हे बघ, काहीतरी नक्कीच खटकलाय तुमच्यामध्ये. अगं हे बहिणी, तू मला नाही सांगणार? अगं हे बघ, अगं अगदी ताणे होतो तेव्हाच आमची आई आम्हाला सोडून देवाघरी निघून गेली ग. वाटलं होतं सावत्राई आल्यानंतर कदाचित तिच्याकडून आम्हाला माया ममता मिळेल, पण नाही.
तिरस्कारच करत आली ग. पण वहिनी तू जेव्हाची या घरात आलीस ना, असं वाटतंय वहिनी की जणू काही माझी आईच मला मिळाली. मग वहिनी अगं मी तुला आईचा दर्जा देतोय आणि ही आई कुठल्या मुलापासून लपवते ग. आई अगं तुला आई म्हणलं तर चालेल ना. बापूजी तुमची मर्जी, तुम्हाला जसं वाटते तसं. आई म्हणाल तर आई म्हणा, वहिनी म्हणत असेल तर वहिनी म्हणा. पण बापूजी तुम्ही कुठे गेले कामामध्ये? नाही बहिणी, अगं मी शेतीवरती गेलो होतोय आणि मला भूक लागली म्हणून तू डब्बा पाठवली नाहीस ना, म्हणून मी घराकडे निघून आलो. बापूजी मी डबा आणून देणारच होती. मी आली, मी त्याच्यासोबतच बोलत होते. वहिनी मला एक कप चाय बनवून देशील का ग? पण वहिनी स्वयंपाक जर झाला असेल ना तर मला जेवायला वाढशील? बरं, ठीक आहे. मी येतोय. मी तुम्हाला जेवण करायला वाढते. या घरामध्ये मला किती संकट आहे बाबा. मला तुमची फार आठवण येते बाबा. ओ महाराणी, झाशीची राणी. हा अगं मी काय म्हणते, आरती ओढू का की पाय धुवून पाणी पिऊ? हा घरात कामं पडली आहे, झाडझूड आहे, सगळे गोष्टी आहेत, त्या नाही दिसत तुला? आणि बाबा मला हे घरात गेले. अगं एवढ्या महालात आलीस की भिकार द्यायची? हा मी करते का मग तुम्ही कशाला करता? मी ते आले होते ना, मी त्याच्यासोबतच बोलते. तुझा मित्र? आत्या तुम्ही विनाकारण असं बोलू नका. तुमचंच मुलगा आला, मी कोणाशी बोलेन? असं सांग ना, असं सांगायचं ना की हे आले की यांच्याशी बोलत होते अशी म्हणतो. तेव्हा मला कळेल की माझा मुलगा आला होता आणि तुझ्याशी बोलत होता. नाही, हे आले होते बोलत होते. अरे पुढे येते. आजकालच्या मुलीचं काही सांगता नाही येत. इकडे प्रॉब्लेम, तिकडे हा 1 हा 2 हा 3 असं असते. म्हटलं मला तुझंही काहीतरी एखादा असेल बा, आला असेल लपून छपून. कशी दिसते? ए भटक भावा नाही का? एका भुक्कट गिळायला आलीस तू, कळलं? आत्या मी नाही म्हणाली का काम करायला? नाही म्हणाला. तुझी लायकी आहे का या घरात? हा? आणि काय कसं रे, जास्त तुझी जीभ सुरसुर करायला लागली. 4 दिवस नाही झाले तू या घरात आलीस. हा सिटी झाली ते ग मोदर, एका दिवशी फजीर मर. सिटी झाली ते ग मोदर, एका दिवशी फजीर मर.
नाही आत्या. ए सफेद! मला आता शॉपिंगला जायचं. तेव्हा कसं आहे ना, मी यायच्या आत एकदम घर चकाचक दिसलं पाहिजे. एवढासा चिठोरा जर इथं दिसला ना, आणि आंघोळीला पाणी ठेवशील. ठीक आहे आत्या. मी आवडीला पाणी पितो. कसं आहे? ए, आंघोळ करून निघायचंय मला शॉपिंगला. लवकर आण पाणी. तिला काही वाटलं मी नवीन नवीन आहे, या घरची मोठी सून आहे, म्हणून मला मान पान सगळ्या गोष्टी मिळेल. पण हे कुठं कळते हिला की या घरात ही 5 फुटाची शांत आहे म्हणून. ही शांत कधी शांत बसत नाही, कारण या शांतेला फक्त हवं असते लोखंड नाचायचं. आणि ही शांत तूच करते हो की नाही ग सीते? आणि ठेवलं ठेवलं ना पाणी. बरोबर ठेवलं. हो. पातळ आणलं, ठीक आहे. मी पाकड ठेवलं. साबण आणली, शॅम्पू आणलं. बघ सीते, नाही तुला नाचून या घराच्या बाहेर हाकलून लावलं आणि तुझ्या शरीराचे चित्तळे केल्याशिवाय मला समाधान लागणार नाही. कारण या शांताला फक्त राज करणं आवडतं. राज. आणि या घरातला फक्त माझा झाले. अशा सुखातून नाही रचना. हे लवकर ठेवणे सकले. काय झालं? कशाला चिडला आता? कसं काय वाचलं? काय झालं? ए, तू माझा हात वाचला. चल बघू, तू पाणी खरंच गरम आहे की थंड आहे बघ. चल. पाणी ठेवलं होतं ना. नाही, नाही, नाही. आत्या, ए, काय असं काय झालं? खूप तुला वेदना झाल्या तर झाल्या, आणि मला माझा हात वाजला तेव्हा मला वेदना नाही झाल्या का? तुला काय वाटलं का या घरातून मला वरती पाठवायचा विचार करतेस का? बघा, ही शांत वरती जाणारी नाही, तू मला वरती पाठवणारी आहे. बाबा कोणी वाचे
बघ हे नाटक व्हायच्याने नाही होणार बाई. आता हात भाजलं तर भाजलं. कसं आहे ना, सूड म्हणल्यानंतर हात भाजलं काय, पाय मोडलं काय आणि अंगात ताप आलं. कसं असते ना, सासूबाईंनी जे काम सांगितलं ते करावंच लागतं. आता सीते इकडे ये बाळा, ये ये मा. नाही आग होते का ग? आता खूप आग जळते. आता आग झाली तरी काही हरकत नाही. कसं आहे ना, भांडे घासावं लागेल. आता मी ते भांडे आणून देते, ते घासून दे. आई आत्या, माझा हात तुम्हीच बसला आणि मी भांडे कशी काय घासले याची तरी विचार. आता तुम्ही बरोबर नाही करत. हे भांडे घासायचे. हे आवाज बंद कर. रडायचं नाही. नाटकी कुठली तर भटक भवानी. तुला नाही वाटतं का, इथे आल्यानंतर गादीवर लोळत राहशील? हा? माझ्यावर हुकूम गाजवशील? स्वप्नातही विचार करू नका. ही भांडे घासून 2 पाण्याने धुवायचे, परत कापडाने पुसायचे, नंतरच लावायचे. हा? कळतंय? मी जरा शॉपिंगला जाऊ आणि तिकडून थोडंसं पार्लरला वगैरे जायचं आहे. परमिशन घेतली आहे आणि माझा नंबर 3रा आहे. तेव्हा मला जावं लागेल. घासून ठेवशील ना? हे बघ, हे सगळं झालं पाहिजे मी यायच्या आत. आणि मी आल्यानंतर मला इथे एक जरी भांडा दिसला तर काय आहे ते? माझा हात आणि तुझी पाठ. हे! तेव्हा परमेश्वरा, जेव्हा आई गेली तेव्हा मला पण का नाही केलं? हे असं बघायला मला देव तुझ्या सुंदर जगात का ठेवलं मला अंधारात. मला भांडे पण नाही घासता येत.
वहिनी काय करू? अगं वहिनी हाताला काय झालं आणि अशी का रडत बसलीयस? अगं ए वहिनी, अगं मला दाखवणार नाहीस का? अगं दाखव. अगं हाताला काय झालं आणि हे सगळं कृत्य कोणी केलं का? त्या परमेश्वराकडे एवढीच मागणी करा. लवकर मला घेऊन गेलं पाहिजे इथून. नाही वहिनी, काय करू जगून? अगं असं बोलू नकोस ना. या घरामध्ये येऊन मला कुणाचाच आदर नाही, कुणाची माया नाही, कुणाचं प्रेम नाही. माझ्या जीवनाला कुणाचा साथ आहे. परत परत हळद कष्ट आणि लोकांचे दुःख नाही नाही बापूजी नाही. पण हाताला काय झालं का वहिनी? अगं ए वहिनी, अगं सांग ना, अगं हाताला काय झालं? अगं किती वाजला आहे का? अगं पण कोणी भाजला तुझं? बापूजी मी आत्याला गरम पाणी सांडले, तिथे थंडा पण पाणी होता ना, माझा हात भाजला पण ती पण माझं पण हात भाजली. वाई वाह, वाई वाह. आणखी किती दिवस, आणखी किती दिवस छाड करणार आहेस? पण एक गोष्ट लक्षात ठेव आई, जेव्हा जेव्हा रावण जन्माला आला ना, तेव्हा त्या रावणाचा वध करण्यासाठी रामाचा सुद्धा जन्म झाला. आणि ज्यावेळेस कंस जन्माला येतोय ना, त्यावेळेस सुद्धा श्रीकृष्णाला जन्माला घातलं होतं. पण वहिनी तू काळजी करू नकोस. अगं मी आहे ना, मी करेन तुझी मदत, तू काळजी करू नकोस. अगं हे भांडे घासायचे आहे ना, मी घासेन वहिनी, तू काळजी करू नकोस. तू फक्त पाणी टाक, अगं मी घासेन भांडे. बापूजी राहू द्या, कशाला भांडे घासतात? आत्या पाहिजे पुन्हा काय राहू द्या, मी काय करेल? काय करेल ती? काय करेल सांग ना, घराबाहेरच काढेल ना. बहिणी यापैकी ती काय करू शकते ग? अगं अतिरडी नको ग माझे वयणी, अतिरडी नको ग माझे वयणी, समेश्वराची आहे करणी, समेश्वराची आहे करणी. अतिरडी नको ग माझे वयणी, अतिरडी नको ग माझे वयणी, समेश्वराची आहे करणी, समेश्वराची आहे करणी.
सोनबाई भांडे काढे काढले भांडे घालतो काढला सोनबाई बाबा हो वहिनी आईला आंघोळीला पाणी टाकलं होतं हो एका बकेट मध्ये थंड पाणी होतं आणि एका बकेट मध्ये गरम पाणी होतं हो आईला कळायला पाहिजे होतं ना गरम पाणी कोणतं आहे आणि थंड पाणी कोणतं आहे हो त्या विनाकारण निष्पाप बहिणीचा हात जाडला हो बघा ना मग ती एका हाताने कशी भांडी घासणार होती हो बेटा जा ते भांडे सर्व बाजूला ठेव सर्व काय आहे ते मला कळलं जा हे राहू दे तिथंच राहू दे तू एक काम कर तू जा आराम कर शांते तिकडे ये म्हणलो ये डोंगर कोसळला नाही इकडे ये म्हणलो नाही सगळे हा मी भांडे कोण घासणार काय इकडे माझ्याकडे तिथे तू हात काढून ठेवली ना तू भाज्या खायला लावली तुला लाजल्याची आहे का नाही हा लाजलं आणि त्या कोळीने विनाकारण त्रास करत आहे तू पाणी आले होते ना कॅमेरे लावले घराले कॅमेरे? घातलं म्हणून लावतो व कॅमेरे जास्त बोलू नको सांगून ठेवते तू नवऱ्यानं मागेला भारी टावरा जास्त नोकरी केलीस ना तू इथं तोय तर मग कमरे बोलून ठेवते दोघांचे जा सोनबाई, तू जा आतमध्ये जा हा, कडीवर घ्यायचं नेऊन ठेवायचं मेरीनं भांडे सुद्धा घासले नाही आणि घासतेस का करते आणि तू घासतेस का करते म्हणलो हा येल पाडते पाड्यात असेल तुझे मायबाप तुझे लेकरं. मला येलपाडी म्हणते भोकना लेकाचा खेड मग ते कशासाठी? कशासाठी नाही नाही हो मी काय म्हणते हा. कशासाठी कशासाठी नाही तुले काय म्हणते विनाकारण मागा लागली अरे राहू दे मला तर भरताच चढून चालली माझ्या डोक्याच्या वर होऊन गेला तिने झुंबाचे विनाकारण पुढे आता म्हणजे कसं भांडे घाताचा सराव करून देतो वैची बदमाश कोणची गाता त्या सोनबाईने विनाकारण त्रास करते असा झाला ना तसा झाला पुढे थंडानं गरम पाणी समजलं नाही हा? घरी बोलवायला आले ते कोण या गावचा पाटील तुम्हाला पाठवून दे बरे ग्रामपंचायत मध्ये. काय लेवर ग्रामपंचायत मध्ये दाखला आणाले हो माहित नाही काय लोक. काही देणं हे व काही देणं रे. अरे नाही सांगत आहे, हो, हो. सांगत आहे. हो. वावराचे पैसे भेटायचे आपले एकाचे आहे असं म्हणजे केवायसी करून ये म्हणला लवकर पाठव म्हणे फक्त तो ऑपरेटर 12 वाजेवरच राहतो म्हणे जा तुझ्या पासबुक दे केवायसी करून येतो पासबुक तुमच्या स्पेशल आहे तिकडे हा त्या शर्कत आहे काय मी घासून ठेवतो धुवून ठेवतो सगळे तुम्ही जा पडले भरोसा नाही आहे अरे बाबा घासतो म्हणजे तर घासतो हा? तो ऑपरेटर गेल्यावर काम का करणार आहे ऑपरेटर मला शहाणपण सांगत आहे अरे बाबा छप्पन एवढ्या लाव. कमी दिमागाचा माणूस हा मी हा माझी कमीपणा करत म्हणजे कुठं जेथे झालं जेथे गेलं तर गोष्टीच्या हा तुला अशी करते तशी करते त्या पोराला अशी करते कशी करते म्हणून आणि साधा राहिलं म्हणून का झाला किती दिवस साधा ढेंकाळून मोडून ठेवतो का भांडे घेऊन जा
सुनेचा जीव नव्हे गरीबाची पोरगी राहिली म्हणून काय झाला तिने समजायला नाही पाहिजे सुनेला कसं वापरायचा कधी पहिले तर पटण 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 अशा वर्कर करा किती जणाले पोळ्या देते ना नाही देत का ये माझ्या बरोबर स्वयंपाक करता हो तू डबा धरून ये जेवारी चांगली झाली आहे आणि हुरा बनवून ठेवतो हो वांगे भाजून टाक ना टमाटर त्याची चटणी बनवून ठेवले टाटा जाशील खात जाशील असं कसं घडत असेल साला लग्न होऊन आले तेव्हाची हा खेडवा कधी माझ्या समोर मोठ्या आवाजात बोलला जातो आणि चक्क आज अंगावर घेऊन आला त्या सटवीसाठी नाही माझ्या अंगाला कोणी हात लावला ना मला बिलकुल सहन होत नाही अरे लहानाची मोठी झाली माझ्या आई बाळात कधी मला मोठ्या आवाजात तर बोलणं नाहीच नाही पण हात देखील उचलला नाही आणि हा बिनदमडीचा माणूस माझ्या अंगावर चक्क हात उचलला याला मोडमाड केल्याशिवाय तर माझं मन काही समाधान होणार नाही लावू की नको नाही आता पाणी डोक्याच्या वरती झालं याचा एकमेव उपाय फक्त माझा दादा आहे त्यालाच बोलवून घेते आणि याच्या हातपायच मोडायला लावते काय बोल रे काय बोल म्हणतेस मला काय झालं माझा खेळ मला रोज रोज मारते त्याची पोरं मला त्रास देते ती 3 दिवसाची भटक भवानी घरात आली त्याच्यामुळे मला काल खूप मारला चहा मारी या बाटव्याला समजते का नाही का जाऊ दे म्हटलं बाटू विचार केला आणि सोडलं त्याला कुठे सोडून देते रे अंगावर येऊन पडला तर मुसराने मला मारला भांडे माझ्या हातून घासून घेतले कापड माझ्या हातून धुवून घेतले नाही सण होत रे तू नाही आला तर मी आत्महत्याच करते बाबा घाबरू नको मी येतोय खरंच येतोस हो, नक्की येतोय. आता बघ खेडम्या नाही तुम्हा दोघांना रस्त्याने लावली ना मी तर शांत नाही नावायची पण माझा भाऊ तुला बिलकुल सोडणार नाही माझ्या बहिणीला जेवढं मारलं त्यापैकी तुला नाही त्या पद्धतीने मारून तुझे हात पाय मोडून